श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते. ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेत सृष्टीची जबाबदारी घेतात. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांचे परममित्र सुदामाने स्वतः उत्पन्न एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिमेमुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. या व्रताचे महत्त्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. यंदा ही उत्पत्ती एकादशी तिथी 25 नोव्हेंबरला मध्यरात्री 1 वाजून 1 मिनिटांनी सुरू होणार आहे, तर 26 नोव्हेंबरला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाईल. पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे. मान्यतेनुसार देवी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्माला आली होती. पौराणिक कथेमध्ये सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये होते. तेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता. तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एका दैवी देवीचा जन्म झाला. त्याने युद्धात मूर नावाच्या राक्षसाचा वध केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जे देवी एकादशीची पूजा व्रत करतात त्यांना सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. तेव्हापासून एकादशीचे व्रत पाळले जाते. देवी एकादशी सोबत भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. तसेच या दिवशी केलेले उपाय देखील शीघ्र फलदायी ठरतात. आज या व्हिडिओमध्ये उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करण्याचे 10 महत्त्वाचे उपाय मी शेअर करणार आहे. हे अतिशय प्रभावी उपाय आहेत. या 10 पैकी कोणताही एक गुप्त उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता, जेणेकरून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा लाभेल. घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता तुमची होईल. तर या उपायांविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, उद्याच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा. बघा, काही विशिष्ट तिथींच्या दिवशी त्या दैवी तत्वांची सकारात्मक लहरी ज्या आहे त्या सर्वत्र संचारलेल्या असतात आणि या लहरींचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्यात. तर पहाटे लवकर उठायचं आहे, घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला अंघोळ करायची आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये एक महत्त्वाची वस्तू आपल्याला टाकायची आहे. बघा, तसं तर उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे घरच्या घरी देखील आपण काही उपाय करू शकतो. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आपल्याला टाकायचं आहे. यामुळे पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर चिमूटभर हळद देखील आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. एकादशीच्या दिवशी हळदी संबंधित उपाय केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो. म्हणूनच आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून उद्याच्या दिवशी अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं, उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा, थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, गंगाजल मिक्स करायचे, गुलाबजल किंवा अत्तर देखील तुम्ही टाकू शकता. या सर्व वस्तू मिक्स करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे आणि याच हळदीने आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. बघा, एकादशीला आपण विष्णू पूजा करतोच. आपल्या प्रत्येकाच्याच देव्हाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच. असं कोणतंही देवघर तुम्हाला सापडणार नाही ज्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही. पण बऱ्याचशा जणांच्या बाबतीत असं होतं की सगळे देव त्यांचे गावाकडे असतात आणि जिथे ते नोकरीनिमित्ताने राहायला असतात तिथे काही फोटो वगैरे त्यांनी ठेवलेले असतात. मग आता तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नसेल, आपल्या महाराजांचा फोटो असेल, तर महाराज देखील श्रीहरी विष्णूंचंच रूप आहेत. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचं. मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना हा उपाय पती-पत्नीने मिळून करायचा आहे, ज्यांना खूप वर्षापासून मूलबाळ होत नाहीये.
एकादशीच्या दिवशी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक केल्याने संतान प्राप्तीचे योग जुळून येतात. त्याचबरोबर ज्यांची मुलं हट्टीपणा करतात, ज्या मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नाही, घरातल्यांचं ते ऐकत नाहीत, अशा पती-पत्नीने देखील त्यांच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जोडीने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करावा. हा अभिषेक तुम्ही पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने असा करायचा आहे. अभिषेक करत असताना एक वेळा तुम्हाला पुरुष सूक्त आणि एक वेळा श्री सूक्ताचं पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही YouTubeवरती लावून दिलं, श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल. आणि ते जे तीर्थ त्यामध्ये तयार होईल ते पती-पत्नीने दोघांनी मिळून प्यायचं आहे. आणि जर तुमच्या मुलांविषयक समस्या असतील तर हे तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना देखील प्यायला द्यायचं आहे. फोटो असेल तर फोटोला तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही, म्हणून हात जोडून एक वेळा श्रीसूक्त आणि एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण करायचं. त्यानंतर मूर्ती जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. एका छोट्याशा चौरंगावरती तुम्हाला थोड्या अक्षता ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्तीची स्थापना करायची आहे. बाळकृष्णांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायचं आहे आणि तेच चंदन तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचं आहे. असं केल्याने तुमचा गुरुग्रह बलवान होतो आणि तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळेही दूर होतात. त्यानंतर अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य ज्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा पिवळ्या रंगाचं फळ भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये जर तुम्ही समई लावत असाल तर उद्याच्या दिवशी समईच्या 5ही कडांना 5 वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियांनी समर्पित पूजा मानली जाते. आता समई तुम्ही लावत नसाल, निरंजनी लावत असाल तर तुम्ही तुमच्याकडे पंचारतीचा दिवा असेल तर त्यात तुम्ही तुपाच्या फुलवाती लावून विष्णूंना ओवाळले तर ती परिपूर्ण पूजा मानली जाते. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे दूर होतात. उत्पत्ती एकादशीला विष्णू पूजेसोबतच शंख पूजाही करा. शंखनादामुळे घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि विष्णूंचा वास आपल्या घरामध्ये राहतो. अकारण होणारे कलह, वाद, आजारपण यातूनही सुटका हवी असेल तर रोजच्या देवपूजेमध्ये शंख पूजा करा आणि एकादशीच्या दिवशी शंख पूजा करून शंखनाद करायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये दानाचे महत्त्व अधिक आहे. तर उद्या आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, जलदान इत्यादी प्रकारचे दान गरजू व्यक्तीला केले असता शतपट पुण्य लाभते. म्हणून एकादशीसारख्या तिथीच्या औचित्याने यथाशक्ती दानधर्म करावा. सध्या हिवाळा सुरू असल्याने थंडीपासून बचाव करणारे कपडे, औषधं, जीवनावश्यक वस्तूंचे दान केल्यास विष्णू कृपा प्राप्त होते आणि उत्पन्नाच्या संधी वाढून आर्थिक स्थिती मजबूत होते. उत्पत्ती एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करण्यासोबतच संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा अवश्य लावा. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि बघा, या दिवशी भगवान विष्णूंना गुंजा फळ तुम्ही अर्पण करू शकता आणि त्याच्या काही बिया भगवान विष्णूंच्या नावाने आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. असं केल्याने व्यवसायात तुम्हाला भरपूर नफा मिळेल. उत्पन्न एकादशीच्या निमित्ताने भगवान विष्णूंसमोर तुम्ही संध्याकाळी नऊमुखी दिवा लावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. त्याचबरोबर बघा, उद्याच्या दिवशी एक महत्त्वाचा उपाय आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, हळदी, कुंकू, अक्षदा, धूप, दीप सोबत घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला या कलशातील जल अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असे केल्याने तुम्हाला श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील नष्ट होतील. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. सोबतच आपल्या पितरांचाही वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. असं केल्याने पितरांचेही अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि जेही तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे जे पितृदोषामुळे येतात आणि कोणत्याही कार्याची सिद्धी तुमची होत नाही, ते सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल. तर उद्या आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सांगितलेल्या उपायापैकी कोणताही एक गुप्त उपाय तुम्ही नक्की करा. यामुळे तुमच्या सर्व अडचणी, अडथळे दूर होतील आणि श्रीहरी विष्णूंची कृपा लाभेल. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.